नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन योजनेमध्ये। तर आजची योजना आहे नमो शेतकरी योजना। जो चौथा हप्ता इतके दिवस रखडला होता तो आता शेतकऱ्यांसाठी आनंदाच्या बातमीमध्ये जमा झालेला आहे। भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा हा जो हप्ता आहे तो भरपूर दिवस रखडला होता। तर त्याची काय कारण होती आणि कशामुळे हा हप्ता रखडला होता, तर आजची 14 जुलै 2000 नवीन डेट आहे। आज जी अपडेट आलेली आहे ती सर्व शेतकऱ्यांसाठी एकदम आनंदाची असणार आहे। तर भरपूर प्रमाणामध्ये जो केंद्र सरकारकडून सोबतच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून जो शेतकऱ्यांना हा जो हप्ता मिळतो, त्याच पद्धतीने हा जो 2000चा हप्ता हा हप्ता 3 टप्प्यामध्ये मिळत असतो। तर शेतकऱ्यांसाठी जी योजना आहे ती नमो शेतकरी सन्मान निधी योजना। तर ही योजना कोणासाठी आहे, तर खास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, जे आपले महाराष्ट्रातील रहिवासी असून जे शेती करतात, खास त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना अस्तित्वात आणलेली आहे। सोबतच ही कोणी लॉन्च केली, तर महाराष्ट्र सरकार यांनी योजना तयार केलेली आहे। परंतु आता सध्याचे जे पंतप्रधान आहेत ते नरेंद्र मोदी पूर्णपणे याच्यावरती लक्ष वेधून आहेत। सोबतच याचा लाभ काय भेटतो ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि किती टप्प्यामध्ये हे पैसे मिळतात ते सुद्धा बघणार आहोत। त्याचा लाभ म्हणजे वर्षाला 6000 रुपये एकूण 3 टप्प्यामध्ये भेटतात। तर कशा पद्धतीने भेटतात याची प्रोसेस काय आहे ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत। त्या योजनेचं नाव आहे पंतप्रधान सन्मान निधी। तर प्रधानमंत्री सन्मान निधी याच्यामध्ये टोटल 6000 रुपये भेटतात। त्याच्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4 महिन्याचे 2000 भेटतात। एप्रिलच्या नंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट या 4 महिन्याचे सुद्धा 2000 भेटतात, म्हणजेच टोटल झाले 4000। तर आता रखडलेले आहेत हे 2000। तर सर्वांना एकच प्रश्न राहिलेला आहे की हे 2000 रुपये कधी भेटणार आहे प्रधानमंत्री सन्मान निधी, म्हणजेच प्रधानमंत्री सन्मान निधी। सोबतच नमो शेतकरी योजना याचे सुद्धा आपल्याला 6000 रुपये भेटतात। हे सुद्धा 3 टप्प्यामध्ये भेटतात, 2-2000 रुपये 4-4 महिन्याच्या नंतरच भेटतात। याचा जो हा चौथा हप्ता आहे तो पूर्णपणे 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता रखडलेला आहे। त्याच्यामुळे टोटल मिळून नमो शेतकरी योजना आणि प्रधानमंत्री जी शेतकरी योजना आहे तिचे मिळून 6,000 रुपये असे टोटल मिळून शेतकऱ्याला वर्षाकाठी 12,000 रुपये दिले जातात। तर हे 12,000 रुपये कशासाठी, तर पूर्णपणे जो शेतीतला भाव आहे, जो आता सध्या भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी वांगी पिकवली, बटाटे पिकवली, जो धान्य असेल, सोबतच त्याच्यामध्ये आपल्या पालेभाज्या, फळभाज्या भरपूर प्रमाणात असतात, त्याचं काही नुकसान भरपाई सोबतच जी पीक विम्याच्या स्वरूपात दिलं जातं ते सुद्धा 14 जुलै 2024 ची नवीन अपडेट आलेली आहे। त्याच्यामध्ये शेतकरी योजना नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो जमा झाला आहे किंवा नाही। तर भरपूर लोकांचे आणि भरपूर यूट्यूबवरती मी व्हिडिओ बघितले तर सर्व सांगतात आज हप्ता जमा, उद्या हप्ता जमा, परंतु शेतकरी बांधवांनो हा हप्ता अजूनही कोणाच्या खात्यात जमा झालेला नाही। तर हा हप्ता 12 जुलैची नवीन अपडेट जी होती त्याच्यानंतर आपण हे बघण्यात आलेली आहे 14 जुलैची नवीन अपडेट। तर 12 जुलैला हा हप्ता जमा झालेला नाही आणि 14 जुलैला सुद्धा हा हप्ता जमा झालेला नाही। तर आपल्याला हा हप्ता कधी भेटणार आहे, तो जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा हप्ता आपल्याला भेटणार आहे। तर पहिला हप्ता जो भेटला होता तो 23 ऑक्टोबर 2023 आणि दुसरा जो हप्ता आहे तो 29 फेब्रुवारी 2024। आता आपला राहिला आहे जुलै महिन्यातला चौथा हप्ता, तो कधी भेटणार त्याची भरपूर लोकांना वाट बसली होती। सोबतच आशेवर भरपूर लोक आहेत, तर त्यांच्या मनातील प्रश्न पूर्णपणे आपण उपस्थित केलेले आहेत। हा जो हप्ता आहे तो रखडलेला आहे, तो कशामुळे रखडला आणि शेतकऱ्यांपर्यंत अजूनही का पोहोचलेला नाही। जर तुमच्याकडे पहिला आणि दुसरा हप्ता भेटला असेल किंवा याच्या व्यतिरिक्त अजूनही कोणाला पहिला दुसरा हप्ता भेटला नसेल, तर त्यांनी माही सेवा केंद्र किंवा तुमच्याजवळ जिथं सेंटर कॅफे असेल तिथं जाऊन एकदा चेक करून घ्यावे। तर महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये जे आपल्या महाराष्ट्र शासनाने नमो योजना चालू केलेली आहे त्याच्यामध्ये 6000 रुपये आपल्याला अनुदान म्हणून भेटण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात। ते 12,000 कुठले, नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये आणि प्रधानमंत्री किसान योजनेचे पूर्णपणे म्हणजेच PM किसान योजनेचे 6000 रुपये असे दोन्ही मिळून 12,000 रुपये आपल्याला वर्षाकाठी अनुदान मिळते। आता भरपूर लोकांना, भरपूर शेतकऱ्यांना हे अनुदान भेटलं नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, तर त्याचं एकच कारण आहे
तुम्ही माही सेवा केंद्र किंवा PM किसान जिथं जिथं फॉर्म भरतात तिथं जाऊन एकदा अपडेट केलं पाहिजे की आपली काही कागदपत्र मिसिंग आहेत किंवा आपला फॉर्म भरताना चुकला आहे किंवा अनेक पेंडिंग आहे. हे जर तुम्ही चेक केलं नाही तर तुम्हाला हा चौथा हप्ता आहे तो सुद्धा भेटणार नाही. कारण ऑलरेडी तुम्हाला 2 हप्ते भेटले नाहीत, म्हणजेच हे चौथा सुद्धा हप्ता तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि हा जो तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे, चौथा हप्ता कधी भेटेल? हा चौथा हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भेटणार आहे. म्हणजे 24, 25, 26 या दरम्यान कुठेतरी तुम्हाला हप्ता भेटून जाईल, नोटिफिकेशन येईल. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.